नमस्कार प्रेक्षकांनो, पारू पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. तर आता प्रीतम आणि प्रिया एका वेगळ्या शेतात आलेले असतात, तर आदित्य आणि पारू एका वेगळ्या शेतात आलेले असतात. पारू आता आदित्यला म्हणत असते, सर तुम्ही फार बोरिंग आहात. आदित्य बोलतो, तसं काय नाही उगाच काही एक बोलू नकोस. तेव्हा पारू बोलते, आदित्य सर मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. तेव्हा आदित्य बोलतो, सांग की. तेव्हा पारू बोलते, सर मला या झाडावरची चिंच काढून द्या की. तेव्हा आदित्य टनाटन उड्या मारू लागतो आणि चिंच तोडण्याचा प्रयत्न करू लागतो, पण त्याच्या हाताला काही चिंच लागत नसते. आणि आदित्यला उड्या मारताना पाहून पारूला इतका हसू येत असतं, तितक्या जोरजोरात हसत असते की काही सांगायलाच नको. ते पाहून आदित्य बोलतो, असं काय असं म्हणत असतो. आता पारूला उचलतो. पारू आता त्याच्याकडे एकटक बघू लागते. तेव्हा आदित्य बोलतो, अगं पारू माझ्याकडे काय बघतेस, तोड पटकन चिंच तोड. तेव्हा पारू बोलते, नाही नाही ही चिंच ना बेकार आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही झाडावरती चढा. आदित्य बोलतो, अगं मी तुला विकतची चिंच घेऊन देतो. तेव्हा पारू बोलते, नाही मला विकतची चिंच नकोय, मला याच झाडावरची चिंच हवी आहे. आणि मग काय आदित्य लगेच झाडावरती चढतो आणि तिला चिंचा तोडून देऊ लागतो. तेवढंच पारू बोलते, आदित्य सर अहो खाली उतरा, कारण या झाडाचे मालक आले ना तर आपल्या दोघांना बी सोडणार नाहीत. तेव्हा आता आदित्य पटकन झाडावरून खाली उडी मारतो आणि तिचा हात पकडून ते दोघे आता पळत सुटतात. इकडे आपण पाहतो तर काय, प्रिया पळत असते आणि तिच्या मागून हा प्रीतम पळत असतो. तेवढंच तिथे रणजितचा माणूस येतो आणि प्रीतमला पाडतो आणि त्या काठीने त्याच्या डोक्यावरती वार करणार. तेवढंच तिथे आदित्य येतो आणि तो वार झेलतो. त्याची काठी अडवत तो बोलतो, का मारतोयस माझ्या भावाला. तेव्हा रणजितचा माणूस बोलतोय, तुझ्या भावाशी आमचं काही घेणं देणं नाहीये, त्या सयाजीरावाच्या पोरीला मारायची सुपारी मिळाली आम्हाला. तेव्हा प्रीतम बोलतो, त्याने तुम्हाला सुपारी दिली आणि तुम्ही मारायला आला. असं म्हणतच प्रीतम त्या माणसांची धुलाई करू लागतो. पण तेवढंच एक माणूस आदित्यवरती वार करतो. आदित्य कोसळून खाली पडतो. पण इकडे मात्र अहिल्या अस्वस्थ होते. खरं तर ती आणि श्रीकांत गाडीतून कुठेतरी जात असतात. अहिल्या बोलते, श्रीकांत आत्ताच्या आत्ता आदित्यला फोन कर, मला कसं तरीच होतंय. तेव्हा श्रीकांत बोलतो, अहिल्या अगं तो सुखरूप असेल, तू कशाला टेन्शन घेतेस, आणि त्याच्याबरोबर प्रीतम आणि पारू आहेत ना, त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस, आपल्या आदित्यला काही एक होणार नाहीये. बरेच दिवस आदित्य आणि प्रीतम तुझ्यापासून लांब आहेत ना, म्हणूनच तू अस्वस्थ झालीयस. अहिल्या जरा शांत हो. पण इकडे आपण पाहतो तर काय, आदित्यला कोसळलेला बघून प्रिया आणि पारूला जाम भीती वाटत असते. तेवढंच पारू मस्त अशी आयडिया करते. ती बोलते, प्रिया मॅडम यांना दगडांना हाना. आणि मग काय दोघेही मिळून त्या माणसांना दगड मारू लागतात. ती माणसं आता पळून गेल्यानंतर हे तिघेही आदित्यजवळ जातात. पाहतात तर काय, आदित्यच्या डोक्यातून खूप रक्त वाहत असतं. हे सगळं पाहून प्रीतम जाम पॅनिक होतो. तो बोलतो, प्रिया मॅडम मला आत्ताच्या आत्ता दवाखान्याचा नंबर द्या, आपल्याला अर्जंटली ॲम्ब्युलन्स बोलवावी लागेल. तेव्हा प्रिया बोलते, प्रीतम सर अहो इथे जवळपास हॉस्पिटल नाहीये आणि मेन म्हणजे या शेतामध्ये रेंज सुद्धा नाहीये. तेव्हा ही पारू मस्त अशी आयडिया करते. ती आता पळत पळत जाते आणि शेजारी असलेला आयुर्वेदिक पाला तोडून आणते. त्याला चोळून आता ती आदित्याच्या डोक्याला लावते आणि मग काय पाला लावताच त्याचं रक्त थांबतं. आणि इतकंच की काय, स्वतःची साडी फाडून ती आता आदित्यच्या कपाळाला बांधते आणि बोलते, प्रीतम सर मला वाटतंय यांचं रक्त थांबलंय, पण त्यापूर्वी आपल्याला आदित्य सरांना घरी घेऊन जायला हवं. आणि अशा प्रकारे ते तिघे मिळून आदित्यला घरी घेऊन येतात. प्रताप दारातच उभा असतो. तो आता मंदा मावशीला जोराची हाक मारतो. मंदा मावशी सुद्धा बाहेर येते. तो आता पारूला विचारतो, हे सगळं कुणी केलंय आणि या आदिनाथला काय झालंय, या आदिनाथला कुणी ठोकलंय. तेव्हा प्रीतम बोलतो, दादासाहेब मी तुम्हाला सगळं सांगतो. तेव्हा दादासाहेब बोलतात, बरं ठीक आहे त्याला घेऊन जा. आणि मग काय प्रीतम आणि पारू आदित्यला आतमध्ये घेऊन जातात. तेव्हा प्रताप प्रियाला विचारतो, प्रिया हे सगळं कुणी केलंय. तेव्हा प्रिया घडलेला सगळा प्रकार सांगते. ती बोलते, भाई रणजितच्या माणसांनी मला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला, पण आदिनाथ आणि नंदीमुळे मी वाचले. तेव्हा प्रताप बोलतो, प्रिया तुला काय लागलं नाहीये ना, तू ठीक आहेस ना. तेव्हा प्रिया बोलते, नाही नाही मला काहीच नाही लागलेलं, पण आदिनाथला खूप लागलंय. आणि हे सगळं ऐकून तर प्रतापला खूप राग येतो. तो बोलतो, आता त्या रणजितला मी सोडणार नाही. तेव्हा प्रिया बोलते, थांब बाई, आधी आबांना येऊ दे, त्यांच्या परवानगीशिवाय आपल्याला काहीच करायला नको. इकडे आपण पाहतो तर काय, पारू आणि प्रीतम आदित्यला खोलीत घेऊन येतात, त्याला झोपवतात. पारू आता त्याला पाणी पाजवू लागते आणि प्रीतमला बोलते, प्रीतम सर तुम्ही अजिबात काळजी करू नका, त्यांचं रक्त थांबल. आणि मला एक सांगा, तुम्हाला कुठं लागलं नाहीये ना. तेव्हा प्रीतम बोलतो, नाही नाही मला कुठेच नाही लागलेलं. तर आता सीन चेंज होतो. इकडे आपण पाहतो तर काय, प्रिया आबासाहेबांच्या खोलीत जाते. आबासाहेब बाजार समितीवरून परत आलेले असतात. तेव्हा आता प्रिया घडलेला सगळा प्रकार आबांना सांगते आणि हे सगळं ऐकून तर आबांना खूप मोठा धक्का बसतो. ते आता लगेचच प्रियाला घेतात
आणि आदित्यच्या खोलीत येतात आणि बोलतात, प्रताप चला पटकन गाडी काढा, आपण या आदिनाथला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. तेवढ्यातच पारू बोलते, आबा ऐका माझं, आपण नको कुठे जायला, आणि तसंही मी यांना लेप लावलाय, ते ठीक होतील. आबासाहेब आता खाली बसतात, आदित्यच्या जवळ जातात, त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरू लागतात आणि बोलतात, तुम्हाला आता काय बोलावं मला तर काहीच कळत नाहीये. नक्कीच मागच्या जन्मी मी काहीतरी पुण्य केलं असणार आहे, म्हणून तुमच्यासारखी माणसं मला मिळाली आहेत. तुझे उपकार कसे फेडू ना तेच मला कळत नाहीये. तेव्हा आदित्य बोलतो, आबासाहेब हे मी अजिबात नाही केलेलं, हे सगळं नंदीने केलंय. प्रियाला गुंडांच्या तावडीतून नंदीने सोडवलंय. खरं तर तो हे सगळं खोटं बोलतो, जेणेकरून आबासाहेब प्रीतमवरती इम्प्रेस होतील. आबासाहेब आता प्रीतमच्या जवळ जातात आणि बोलतात, नंदी त्या दिवशी देवळात आणि आज आता पुन्हा तू माझी आबरू राखलीस, माझा स्वाभिमान ढळू दिला नाहीस. खरं तर त्या माऊलीचे मला उपकार मानले पाहिजेत, ज्या माऊलीने तुम्हा दोघांना जन्म दिलाय. तुम्हा दोघांवर इतके चांगले संस्कार केलेत, नाहीतर रणजितसारखी घाणेरडी माणसं आहेतच या जगात. खरं तर त्या रणजितने देवळात जो काही अपमान केला तो मी सहन केला, पण आज त्याने जे काही कृत्य केलंय ते मी सहन करणार नाही. खरं तर या लढाईची सुरुवात त्याने केली आहे, पण शेवट मीच करणार. आणि तेवढ्यातच आबांना नवऱ्या मुलाचा फोन येतो. नवरा मुलगा बोलतो, आबासाहेब नमस्कार. तेव्हा आबासाहेब बोलतात, मला एक सांगा, तुमच्या आजीची तब्येत कशी आहे? तेव्हा नवरा मुलगा बोलतो, नाही तब्येत अजिबात ठीक नाही आहे. तेव्हा आबासाहेब बोलतात, अरे बापरे, आता काय करायचं? साखरपुडा वगैरे याचं काय करायचं? तुमच्या मनामध्ये जे काय असेल ते स्पष्ट सांगा. तेव्हा नवरा मुलगा बोलतो, आबासाहेब खरं तर माझ्या आजीची शेवटची इच्छा आहे, तिला माझं लग्न बघायचंय. जर तुम्हाला शक्य असेल तर परवा दिवशी साखरपुडा आणि त्यानंतर 4 दिवसांनी आपण लग्न करूया का? तेव्हा आबासाहेब बोलतात, काय इतक्या लवकर? तुम्ही मला जरा वेळ द्या, मी तुम्हाला विचार करून कळवतो. तेवढ्यातच तिथे प्रिया प्रताप येतात. घडलेला सगळा प्रकार आबासाहेब त्या दोघांना सांगतात आणि बोलतात, बोला काय करायचं? प्रताप बोलतात, ठीक आहे, आपण करूया परवा दिवशी साखरपुडा, चला लागूया कामाला. पण यावरती प्रियाला काय बोलावं काहीच कळत नसतं. पण आबासाहेबांचा शब्द पाडण्याची तिच्यामध्ये हिंमत नसते. ती बोलते, आबासाहेब तुम्हाला जसं योग्य वाटेल. तेव्हा आबासाहेब लगेचच नवऱ्या मुलाला कळवतात. ते बोलतात, आमची तयारी झाली आहे, ठीक आहे, आपण परवा दिवशी साखरपुडा करूया आणि 4 दिवसानंतर लग्न करून टाकूया. आणि तेवढंच तिथे नंदी येतो, म्हणजे प्रीतम येतो, आणि त्याने सगळं बोलणं ऐकलेलं असतं. त्याला इतकं वाईट वाटत असतं, त्याच्या डोळ्यातून अश्रू येत असतात आणि प्रियाचे डोळे सुद्धा भरून आलेले असतात. इकडे आपण खोलीत पाहतो तर काय, आदित्यला चांगली झोप लागलेली असते. तेव्हा पारू त्याच्या अंगावरती चादर टाकते, प्रेमाने हात फिरू लागते आणि विचार करते की सरांना किती लागलंय, सरांना देवी आईची किती आठवण येत असेल. त्यामुळे मला हे सगळं देवी आईंना सांगावंच लागेल, लपवून चालणार नाही. त्या रणजितने पुढे काय करायच्या अगोदर देवी आईंना हे सगळं कळायलाच पाहिजे, असं म्हणत असते. आता हे सगळं अहिल्याला सांगण्याचा निर्णय घेते आणि आजचा भाग इथे संपतो.